आज मला अतिशय आनंद आहे की रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या सदस्यत्वाची शताब्दी 100 वर्षापूर्वी संसदेमध्ये किंवा तिथल्या विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या पहिल्या लोकप्रतिनिधी ज्यांनी केवळ पहिल्या लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं नाही तर महिलांसाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा तयार करणं असेल, देवदासी प्रथा संपुष्टात आणण्याचा विषय असेल, महिला आणि लहान मुलांची तस्करी थांबण्याचे कायदे असतील, अशा विविध बाबींवर आग्रहपूर्ण भूमिका घेऊन देशामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारच्या कायद्यांची मुहूर्तमेढ ठेवली. अशा डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या या कार्याची शताब्दी आपण सगळे लोक आज या ठिकाणी साजरे करतो. आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि ग्रामविकास मंत्रालय यांनी एकत्रित येऊन आज महाराष्ट्रामध्ये ज्या सक्षमपणे काम करणाऱ्या आमच्या महिला लोकप्रतिनिधी आहेत त्यांना 2 दिवसाकरता या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. काही मंथन आणि काही प्रबोधन अशा पद्धतीनं या कार्यक्रमाची रचना केली आहे. मला विश्वास आहे की या 2 दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे आमच्या बहिणी काही ना काही नवीन शिकून जातील, नवा विचार घेऊन जातील आणि ज्या परिवर्तनाची अपेक्षा आपण सगळे लोक करतो त्या परिवर्तनाचा भाग, त्या परिवर्तनाचा धागा होण्याचा प्रयत्न करतील.